ऐसा
ऐसा मातेचा स्वभाव सूत्र कोणी जीवन सूत्र कोणी
जिचे पिढे बाळा जिचे पिढे बाळ जिचे
प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आता सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. एकच चांगला शेखरचा पकवाद चांगलाय, हे दोघांचाही चांगला वाजवा. मला ना ते घुमळ का माझी बात आवडत, मला पोरं आवडली बघा हे दोन्ही सगळे टाळकरी. मला ना ते घंबळ कारभार अजिबातच आवडत नाही. उग मी तुमच्या तोंडाकडे बघायचं आणि तुम्ही माझ्या तोंडाकडे बघायचं, उग ते तोंडाकडे बघण्यावारी 2 तास निघून जातील, पण इको कमी नाही व्हायचं. अजिबात आवडत नाही मला ते घंबळ काम. माझ्या घंबळ कळतं तुम्हाला? घंबळ म्हणजे माग राहणं, उग जोर लावायचा दुसऱ्यांनाच. माझ्या लग्नात पुरीच्या मामाला 5 मिनिटं उशीर झाला होता. बाबा पोरगीचा मामा 5 मिनिटं उशीर आला होता. नवरीचा मामा, मी मामा बदलवला होता. खरं सांगतो, नारदाच्या गादीवर आहे. नशीब नवरीला उशीर झाला नाही. बघा मला नाद आहे तसा बी मी बारामतीच्या पट्ट्यातला महाराज आहे. आम्हाला भाकरी पलटवायला लावल्यानंतर आम्ही डबा पालटा घालणारी माणसं. कळायला ना तुम्हाला? त्यामुळं इथून पुढं सगळ्याचा एकच पक्ष, माझ्याकडे लक्ष.
मला अजिबात आवडत नाही असं इकडं तिकडं वाटीचा कणा ताट सरळ. आणि शेजाऱ्याला सांगा कीर्तनाकडे लक्ष द्या. शेजाऱ्याला लय महत्व आहे. शेजाऱ्याला खूप महत्व असतं. एकदा ते पेढवालं पेढ विकायला गेलो पण शेजार चुकला त्याचा. विकत होतं पेढ. पेढे विकायला बसल्यानंतर तो बसला तो उंदर मारायचं औषध विकत होता ना त्याच्या शेजारी जाऊन. मग पेढेवालं लई मोठ्यानं बोंबलायचं लई गोड आहे लई गोड आहे. आणि शेजारचं एवढंच म्हणायचं खाल्लं की मरतय दिवसभर मिळ नाही. आमचं तसं होऊ नये एवढी फक्त काय तिचे पिढे बाळ ह्याच्यातला बेस कमी करा ना मॉनिटर मधला. प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेत प्रताप घेतलेला भंग. जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा माता या शब्दाचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्न हार्ती देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेरो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो आगम झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो झालो चराचरी. मी कळा दुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातनं मातेचा स्वभाव सांगतात. या जगाच्या पाठीवरती सगळ्याचे स्वभाव काहीतरी जास्त आहे ना कमी करा ना. या जगाच्या पाठीवरती प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. मृदंगाचा असा आवाज वेगळा येतो बघ या मृदंगाचा. तक्षकम विषम दंते मक्षिकाय विषम शिरे वृषिकस्य विषम पुरुषे दुर्जनम विषम सर्वांगी. सापाचं विष त्याच्या दातात आहे. माशीचं विष तिच्या डोक्यात आहे. विंचवाचं विष त्याच्या नांगीत आहे. पण दुर्जन माणसाचं विष त्याच्या सर्वांगात आहे. सापाचा दात काढला की उरलेला साप हरिभक्त पराय. विंचवाची नांगी कट केली ना तरी उरलेला विंचू परमार्थात येण्याजोगा. पण दुर्जन माणसाचं काय कट करावं. महाराज म्हणाले विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. हा विंचवाचा स्वभाव. सगळं काही बदलतं पण एक बदलत नाही त्याचं नाव आहे स्वभाव. सगळं बदलता येईल पण एकच गोष्ट बदलत नाही त्या गोष्टीचं नाव आहे स्वभाव. माझ्याकडे लक्ष द्या कीर्तन कळेल. गेन वाढवा याचा. माझ्याकडे लक्ष द्या कीर्तन कळेल तुम्हाला. सगळं बदलता येतं पण स्वभाव बदलता येत नाही. मी माझा स्वानुभव सुरुवातीला सांगतो आणि मग पुढे जातो. तुम्ही फक्त लक्ष द्या माझ्याकडं. सगळं बदलता येतं माझ्या दादानो. फक्त अनुभव आणि स्वानुभव आणि स्वभाव बदलता येत नाही. माझं लग्न जमलं होतं आणि लग्नाच्या आधी मी पोरगी बघायला गेलो होतो. लग्नाच्या आधीच जातात. पोरगीला पाहायला गेल्यानंतर राहुल महाराज तिकडं ती मुलगी आली बाबा ताट घेऊन. आणि मग हजर झाल्यानंतर मी ते चहाचा कप घेतला आणि आमच्या जन्मदात्या माऊलीनं म्हणजे त्या पोरीच्या होणाऱ्या सासूनं त्या पोरीला विचारलं नाव काय. तिनं सांगितलं अमुक अमुक. गाव काय अमुक अमुक. राहते कुठं अमुक अमुक. शाळेत कितवीला अमुक अमुक. अभ्यास करत जा बरं का. ती म्हणली हा. काय म्हणाली ती. असा राग आला आमच्या जन्मदात्या माऊलीला. आमची आई म्हणाली का ग एवढी शिकून सपरून लोकाची धन कुठली. हा काय म्हणते असं गावंडळासारखं. होय म्हणायचं. काय म्हणायचं होय. काय म्हणायचं. ती पोरगी म्हणली होय. आई म्हणली काय म्हणायचं. ती म्हणली होय. राहील ना लक्षात. ती म्हणली हा.
काळ बदलता येतं पण स्वभाव बदलता येत नाही. तुकोबा, आईचं असं काय वैशिष्ट्य आहे की मातेचा स्वभाव सांगण्याकरता तुम्ही 8 ओळी खर्च केल्या, 4 अभंग, 4 चरणाचा अभंग. काय आहे असं आईमध्ये? आईचा स्वभाव सांगण्याकरता तुम्हाला गाथ्याचा अभंग लिहावा लागला. एवढं काय त्या मातेचं वैशिष्ट्य असावं? तुकोबाराय म्हणले, खरं सांगू का, आईचा स्वभावच असा आहे, हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर, सूत्र दोरी एक जीव. धड 2 असतात. अजूनही आवाज मला पाहिजे असं आहे ना दादा, अजूनही धड 2 असतात. पण लेकराचं आणि आईचं काळीज एक आहे. सूत्र दोरी एक जीव. सांगू का मी तुम्हाला, जसं की देवाचं आणि भक्ताचं नातं एकच असतं. पंढरपूरला गेलात ना तर आदिदर्शन विठोबाचं नाही, पुंडलिकाचं. आदिदर्शन विठोबाचं नाही, नामदेव पायरीचं. आदिदर्शन विठोबाचं नाही, आदिदर्शन चोखोबरायांचं आहे. पंढरपूरला गेला ना तुम्ही, कुणा कुणाला माहित आहे पंढरपूर? हात वर करा बरं, कुणा कुणाला माहित नाही त्यानं. सगळ्याला पंढरपूर सगळ्याला माहित आहे, सगळ्यांच्या कानावरती असेल पंढरपूर. आदिदर्शन विठोबाचं का आदिदर्शन चोखोबरायांचं? म्हणजे जेवढी किंमत देवाला तेवढीच किंमत देवाच्या भक्ताला सुद्धा आहे. तसं जेवढी किंमत लेकराला तेवढीच किंमत आईला नाही, त्याच्याहून जास्त किंमत. का? 55 वर्षाची माय असावी आणि 35 वर्षाचं कर्णबाण लेकरू असावं. लाथा घालता आईला दारू पिऊन. तेच पोरग नाही दिसू द्या 2 दिवस, भेटल त्याला विचारत राहते आई. आमच्या दाद्याला बघितलं का? एक बाई म्हणाली, का लाथा घालते ते दारू पिऊन? मेलं तर मरू द्या. ते म्हणते, मारू दे, मला मारलं तरी त्यानं, पण 2 दिवसात एकदा का होईना दिसतंय ना, बस. हे आईचं कातड आहे. सूत्र दोरी एकच. जगात आई इतकं प्रेम करणार दुसरं वैभव कुठं आहे का असं विचारलं ना, तुम्ही इकडे बसा दादा, त्यांना बसू द्या तिथे माझ्या बरोबर आहेत ते. त्यांना माहित आहे कुठे इको वाढवायचा, कुठं कमी करायचा. कीर्तन होऊन जाईल पण ते मेळ लागायचा नाही. बसा. जगात 2च नाती पवित्र, एक बापाचं लेकीचं आणि एक आईचं लेकराचं. पोरग घरात रडत असावं आणि आई भांडी घासत असावी. पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ. लेकरू रडायला लागलं तर रडणाऱ्या लेकराचा सगळ्यात आधी आवाज 14 माणसाला जातो का आईला जातो सांगा ना? तिथनं पळत पळत येते, म्हणते, का रे राजा, तुला कुणी उचलून नाही का घेतलं? बाकीच्याला कान होते पण आईला मन आहे. म्हणून सुखाची विश्रांती उमटे मातेची ह्या चित्ती. तो दैवत कायमच हरपलं. पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही येतत सर्व पुनर्लभ्यम न शरणम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन पुन्हा मिळेल, गेलेला पैसा परत मिळेल, गेलेली माऊली मात्र पुन्हा पाहायला मिळायची नाही. आता आम्ही पाहायचा प्रयत्न केला ना आमच्या काकूंना, तरी आम्हाला पाहता येणार नाही दिसायचे आम्हाला आता काकू. मग आई निघून गेल्यानंतर आम्ही पाहावं कुणाला आई म्हणून? तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. नाहीतर लाख माणसं मिळतात, आई नावाचं मांगल्य कधी मिळत नाही. पोरगी माहेरला जाते, माहेरामध्ये आई जिवंत असते. पायऱ्या उतरून बाहेर येते आई. भावाचं पोरग मोठ्यानं ओरडतं, आजे आत्या आली बघ. आत्या आल्यावर तुला आनंद का? आनंद नाही झाला, 2-2 दिवसाला येते म्हणून राग आला. हे नातूला. पण म्हातारी पायऱ्या उतरून खाली येईल, तुझ्या का रे पोटात दुखतं? आतीचंच घर आहे तुझ्या, हे तुझा बाप इथं भाड्यानं राहतोय, माझ्या लेकीचं घर आहे. आली माझी वकिलीन, पायऱ्या उतरून खाली येईल. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल, कडा बुट मुडल, मुठभर मिरच्या ओळून टाकल माय, आणि मग घरात गेली. माझ्या प्रश्नाचं जाहीर उत्तर हवंय आई. माहेरात माय जिवंत आहे तोपर्यंत तुकडा टाकल्याशिवाय तिनं घरात घेतलं का? माय मेल्यानंतर परत इतके दिवस माहेरला जाताय, पुन्हा अंगावरून कुणी तुकडा टाकला का? बस म्हणून तुका म्हणे संतन तुम्ही बहु कृपावंत. नाही तर आईचा स्वभाव सांगण्याकरता तुकोबऱ्यांना गात्यात अभंग लिहायची काय गरज होती? जगाचा नियमच आहे ना, प्रत्येकाला जावं लागल. मग तुकोबाने आम्हाला सांगायची काय गरज आहे? पण गेलेलं वैभव परत मिळेल, माय पाहायला मिळायची नाही. आणि वाघमारे काकू तर आमच्या गावात प्रसिद्ध. शून्यातनं विश्व तयार करायला सगळ्याला जमतं. आमच्या या माऊलीनं अगोदर शून्य तयार केला, त्यातून विश्व तयार झालं. 3ही लेकरं जन्माला आली. मागच्या वर्षी काकू निघून गेल्या. राजेश भाऊंच्या डोळ्याला पाणी आलं असावं. आमचा गणेश दादा रडला असेल.
रडले असतील तीनही मुलं. योगेश दादाच्या डोळ्याला पाणी आलं असावं. तीनही पोरांच्या डोळ्याला पाणी आलं असेल यात नवल नाही. भारत आबांच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं असेल. पत्नी क्षणाची पत्नी असते, अनंत काळची माता असते. कोण्या माऊलीला नाही वाटत आपल्या आधी आपला पती मरावा. तिला असं वाटतं मी मरावं आणि माझं मरण माझ्या नवऱ्यानं बघावं. देव जरी प्रसन्न झाला ना तरी स्वतः करता कधी काही मागितलं नाही ते माऊली. उलट देवाला म्हणत राहते ती पांडुरंगा, कपाळाच कुंकुमाच्या कपाळाच कुंकुमाच्या असं वाक्य समजलं की था जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार, शतजन्मी भेटू दे. कोण्या माऊलीला नाही वाटत आपल्या आधी आपला पती मरावा. ती म्हणते मी मेली तरी चालेल देवा, पण मी मेल्याच्या नंतर न माझ्या पाठीमाग उरणाऱ्या माय माऊल्यांनी माझी खणा नारायण ओटी भरावी. मी मेल्यानंतर माझ्या फोटोला हळदी कुंकू लावावं. मी मेल्यानंतर माझ्या फोटोच्या पुढे सौभाग्यवती हे नाव यावं. हे जगातल्या प्रत्येक माऊलीचं स्वप्न आहे. शहीद जवानाच्या पत्नीला कीर्तन झाल्या झाल्या भेट्या. काय वाटतं तुम्हाला 40 लाख रुपये मिळाले? ती म्हणते का जाळायचे पैसे? 40 लाख रुपये मिळाले तरी समाधानी नाही ती का? ती म्हणते कपाळाचं कुंकू एका बाजूला आणि 40 लाखाचे बंडल एका बाजूला. जेवढं प्रेम, जेवढी माया, जेवढं दातृत्व, जेवढा आदर, जेवढा मान, जेवढा सन्मान, जेवढी पूजा अर्चना कपाळावरच्या कुंकुवाला मान असतो ना, तेवढं नोटाला महत्व नसते. हे जिचं जळतं ना तेव्हा तिला कळतं. या तीनही पोरांना पाठीमागच्या वर्षी माय कळाली असेल. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य दररोज दिसला असेल गेल्या वर्षात, पण सरत्या वर्षात गेलेली माय कुठेही दिसली नसेल. तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टिकवते नातीच्या, आणि मग नातीच्या डोळ्याला पाणी येतं आजीकडे बघून. आजे तू 5 रुपये का देते का 10 रुपये देत जा? लेकरा तुला माहिती आहे ना माझ्या हातात काही नाही, पण त्या 5 रुपयात किती प्रेम आहे ना हे आजी मेल्यावर नातीला कळेल. मेहंदीचा कोणच येत होता फक्त त्याच्यात, बस दुसरं काही येत नव्हतं. आता इथून पुढं आजीचं प्रेम मिळणार नाही हे नातीला तेव्हा कळतं जेव्हा आजी जाते. नातूला तेव्हा कळतं जेव्हा आजी दिसत नाही. आबा लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेली माऊली होती. नाव शोभा नव्हतं नुसतं, तुमच्या वाघमारे पाटील घराण्याची शोभा होती ती. बस आता पाहायचं म्हटलं तरी पाहता येणार नाही. लक्ष्मीच्या पावलानं पाऊल टाकत आलेली ही माऊली पाहण्याचा प्रयत्न केला तरी बघायला मिळणार नाही. निघून गेल्या शोभाताई, वाघमारे काकू निघून गेल्या तरी सुद्धा आठवणी माग. मुंग्याचं वारुळ पोखरल्यानंतर एक एक मुंगी जशी बाहेर यावी ना, तशा आज वाघमारे काकूंच्या आठवणी येत राहतील. कशावरून? राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती गवताच्या पिंडीचा आळा तुटल्यानंतर, एखादा वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर किंवा धरणाचा बांध फुटल्यानंतर जेवढं दुःख व्हायला पाहिजे ना त्याच्या दुपटीचं दुःख माय मेल्यानंतर होतं. हे तीनही लेकरांना तेव्हा कळतं जेव्हा माय पाहायला मिळत नाही. 13 वर्षानंतर माघारी आले होते स्वामी विवेकानंद. अख्खं गाव जमा झालं होतं. विवेकानंद माघारी आले होते. बैलगाडी सजवलेली होती, बैलगाडीला तट्ट्या बांधला होता, बैलांच्या पाठीवरती झुले होत्या, शिंगांना शिंब्या होत्या. माघारी आले होते. पुढं ढोल ताशा वाजत होते, माणसं हार आणत होते, गळ्यात घालत होते. पहा ना, अरे बघा ना, नरेंद्र आता माघारी आला.
आणि त्याचा विवेकानंद झाला. कोणी हार आणले, कोणी फुलं आणली, कोणी विवेकानंदांच्या अंगावरती फुलं टाकली. एवढ्या गर्दीतनं पळत पळत एक माऊली आली. नरेंद्रा, शेवटच्या रंगेमध्ये तुझी माय उभा आहे रे. हे ऐकलं आणि गर्दीतनं खाली उडी मारून धावत धावतच आले आईजवळ. माय, हातातलं आरतीचं ताट पाहिलं, ते उचलून खाली ठेवलं. माय, 13 वर्ष उभी होती. हा राजा 13 वर्ष तुझी वाट पाहत होते. मग तो हार कुणा करता आणला? मा, नरेंद्रा तुझ्या करता आणला. मा, ते आरतीचं ताट कुणा करता? मा, सांग ना. माझ्या करता ना. हा नरेंद्रा तुझ्या करता. ऐकणारे नरेंद्रा, माझा पोरगा वापस यावा ना, म्हणून मी आपल्या गावातल्या देवीला नवस बोलले होते. माझं लेकरू जर वापस माघारी आलं ना सही सलामत, तर तुझ्या उंबऱ्यावरती माझ्या लेकराला नाक घासायला लावेल. हे ऐकलं विवेकानंदांनी आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दादा, डोळ्यातलं पाणी पुसलं. माऊलीनं का रडतो रे? विवेकानंद सांगू लागले, माय, ज्या देवीला नवस बोलली ना, ती देवी दररोज माझ्याकडे घरी येते ग, आणि दररोज माझे पाय चेपून देते. एवढा अधिकार माझा आहे. मग कशा करता तिच्या दारात मला नाक घासायला लावते? लेकरा, तू केवळ माघारी आला ना, ती केवळ आपल्या आईची कृपा आहे बघ. आई करता नाक घासावं लागतं तुला. लेखा, जगाचा मालक आणि जगाची मालकीन ज्यांच्या पायाची पूजा करायला खाली येत होती ना, त्या विवेकानंदांनी आईच्या इच्छेकरता जर उंबऱ्यावर नाक घासला असेल, मला असं वाटतं तुम्ही आम्ही आई करता हे श्राद्धाचं कीर्तन आयोजित केले. मला वाटतं तेवढंच पुण्य तुम्हालाही लाभल जेवढं विवेकानंदांना लाभलं. बस याच्या पलीकडे काही नाही. आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आणि एवढं मोठं कीर्तनाचं आयोजित केलं ना वाघमारे पाटील परिवार, ऐका, आता इथून पुढं पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आता इकडं तिकडं जायची काही गरज नाही. जो नाम घेतो ना तो प्राणी होतो, पण कुणाचा पाहुणा होतो माहितीये का? शांती दया पाहुणा हरी करी. कशावरनं? त्याचा असं आहे, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, आणि म्हणून शांती दया पाहुणा हरी करी. आणि जो कधीही नाम घेत नाही ना, तो यमाचा पाहुणा प्राणी होय. तुम्ही म्हणाल, नामाला एवढी ताकद? पुढारी जगतो थापावर, गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, साधून जगावं तपावर, आणि तुम्ही आम्ही जगावं भगवंताच्या नामावर. का नामच घ्यावं? त्याला एकमेव कारण आहे, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, पंढरीची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनात घेतलेलं देवाचं नाम जगात कधी वायाला जात नाही. विठ्ठल विठ्ठल नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, राहो मध्ये माझी राहो मध्ये, राहो मध्ये माझी राहो मध्ये, उधरले कपी फुल, उधरले कपी फुल. धर्म पाळतो त्याच्या बाजूने देव उभा राहतो. बरोबर का चूक? बरोबर आहे की नाही? जो चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो देव त्याच्याकडे येतो. बरोबर का चूक? मला सांगा, हिंदू धर्मात लग्नाच्या आधी एखाद्या पोरीला पोरगं होणं चांगलं का वाईट आहे? हे बोला ना. वाईट आहे. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी एखाद्या पोरीला पोरगं होणं चांगलं का वाईट आहे? कर्ण कुंतीला लग्नाच्या आधी झाला का लग्नानंतर झाला? बोला. मग तरी द्वारकेचा राणा हा देवाचा स्वभाव आहे. वाटतं की नाही माळ काढून टाकावी? त्याला काय अर्थ आहे? बरं झालं पोरग होऊ द्या, पहिलं सगळ्या जोड्या स्वर्गात जोडायच्या. आता पंढरकेचा राणा वाटतं की नाही पांढरी लिंब खायला चालू करावं?
नाही का? ऐका पुढं आज काय होईल ते होईल. मी पण भायाच माग सारतो बघा राहुल बाबा. बंदी आणू द्या माझी इचलकरंजी परिसरात, मला नाही बोलवू द्या तुम्ही कुणी, तरी सांगू द्याच मला देवाचा स्वभाव. एखाद्या बाईला 5 नवरे असणं चांगलं का वाईट? बोला ना. मग द्रौपदीला किती नवरे होते? हाय का न्याय देवाकडे? काय उपयोग आहे आपला टाळ गळ्यात घेऊन? होय, वाटतं की नाही सोडून जावं तिकडं फडावर, म्हणजे कुस्त्याचे असं म्हणायलो मी. तरी द्वारकेचा राणा टोकाचं सांगून थांबतो. ऐका, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. लग्नाच्या आधी तो मित्र म्हणत होता स्वतः त्यानं बहिणीला पळवून नेले. सुभद्रा देवाची बहीण आहे, आपल्या बहिणीला पळवून नेलं हे देवाला ठाऊक आहे, तरी सुद्धा त्याच्याच घरची घोडी धुवायला राहिला. हा देवाचा स्वभाव आहे. सोपं करू का राहिला सांगतो ऐका. मी तयापासी पांडवा हरपलो गा दिवसावा, चेतनाम घोष बरवा करीती माझा, हा त्याचा स्वभाव. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता एवढ्या सगळ्याचे स्वभाव सांगितले. आता या शरीराचा एक स्वभाव सांगतो. शरीर जाता आगवे नाशिवंत स्वभावे, म्हणून येतो झुंजावे पंडुकुमारा. स्वभाव आहे कसला? नाशिवंत देहाचा हा स्वभाव आहे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, स्वभावच आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात, नाशिवंत देह जाणार सकळ. हा स्वभावच आहे आपल्या देहाचा. जाणार आहे आपण. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खूने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, 2.5 साल तक खुर्ची भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, तुकारामाकडे येता है, फिर एकनाथा से मिलता है, सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है, पहले पहले नाम भी लेता है, फिर तो धनुष्यबाण भी ले जाता है, अब तो घड़ी के कांटे भी चुरा ले जाता है. ऐकलं का? आधी हाचा स्वभाव आहे काळाचा. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यानीतीला, गर्वाने तू फुगू नको पुण्याच्या तिला रे, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. ऐका माझ्या दादानो, हा आयुष्याचा स्वभाव आहे. सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. दारू गांजा बाई नवरती येईना संसार, अहंकारी तोऱ्यात फिरून तू घरदार. बालपण सारत खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल. बायका मुलगन गोत सर्व इतरार, तुझं कर्म वेड्या तुझ्यावर जाणार. हा नियम आहे जगाचा. नका गर्व करू. 2.5 कोटीची गाडी होती, काही आमदारांना तरी मरावं लागलं. किती कोटीची गाडी तरी मरावं लागले. आपली तर लेखा आल्टोच आहे, ती पण 200 रुपयाच्या गॅसवर चालवणारी माणसं. आपण 28,000चं डबडं कुठं पेटेल त्याचा नियम नाही, दमान चालव जावं. तुकोबऱ्यांच्या सासऱ्याकडे 3644 एकर ऊस होता, 3644 तरी मारावं लागलं.
आपला तो 2 एकर ऊस, त्याच्यात पण 265, आणि त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना नेत नाही, तरी छताड काढून आमचा ऊस आहो ना आमचा ऊस आहे. कोण विचारतो तुमच्या ऊसाला? ते डोक्यातनं काढा. माझ्या दादानो, नरदेह हा वेड्या पाण्याचा बुडबुडा नाही रे टिकून राहते. कसं आहे, हे ज्याला कळालं ना विनायक दादा, त्याच्या डोळ्यातनं पाणी येतो आणि तो देवाला म्हणत राहतो, ए देवा तुझा माझा देवा अरे बैला तुझा माझा देवा अरे बैला साधूचा स्वभाव आहे त्याच्यावरती पाय देणे. जग काळ खाय आणि माझा पाय मंत्रिमंडळ आहे ना काळाच्या असं डोक्यावर बसतं. मंत्रिमंडळ माहितीये का तुम्हाला? आपलं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, कृषी मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सगळी पदं महिला मंडळ आपल्यात आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री आहेत संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेवी रचला पाया. आपल्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला वारी दाखवून दिली. सुरत मार्गे गुवाहाटी, आपलं ते आळंदी मार्गे पंढरपूर. ज्ञानेश्वर महाराज मुख्यमंत्री, नामदेव महाराज हे अर्थमंत्री. नामातू प्रेमाचा भांडारी. नामदेव महाराज अर्थमंत्री आहेत आपले. सगळं काही त्यांच्या हातात आहे. प्रेमाचं भांडार त्यांच्याकडे आहे नामदेव महाराजाकडं. आपल्या वारकरी संप्रदायात ना गृहमंत्री सुद्धा आहेत. एकनाथ महाराज गृहमंत्री येत होते. गृहमंत्र्याचं एक वैशिष्ट्य असतं, त्याला थोडंफार सहन करावं लागतं. कुणी जरी त्रास दिला तरी म्हणावं लागतंय मी पुन्हा येईन. म्हणजे यवन अंगावरी थुंकाला प्रसाद देऊन मुक्त केला म्हणून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी आंघोळ करून पुन्हा येईन असं मला म्हणायचं. अर्थमंत्री झाले. आता आपल्याकडे कृषी मंत्री पद कुणाला द्यावं बरं? सावता बाबाला देऊन टाका. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे. आपल्यात ना शिक्षण मंत्री पद शिल्लक होतं. आमचे सगळे आमदार खासदार टाळकरी एकत्र आले. हे टाळकरी म्हणजे आमदार आहेत आणि 2 मृदंगाचार्य खासदार आहेत आणि आम्ही मतदार आहोत. हे
सगळे एकत्र आले आणि हे म्हणले, हे बघा आपल्याकडे शिक्षण मंत्री पद रिकाम आहे, पटकन भरून टाका, म्हणजे भरत्या करायला रिकामी झालो. आणि मुक्ताबाईची वर्णी लागली. मुक्ताबाईनं चार्ज घेतल्या शपथ घेतल्या 3 देव पहिल्यानं सरळ केली. तिसरा आपल्या सगळ्याचा आजोबा चांगदेव, हे 3 देव असे वटणीवर आणले, असे सरळच आणले 3 देव. देवा काठी उघडा ज्ञानेश्वरा. नामदेवाला म्हणाला थापाटण्याचा मार कमी पडला का, कच्च म्हणताय सुधारलं पाहिजे. आणि चांगदेवाला म्हणल्या 1400 वर्ष जगलाले का, कधी देवळात गेला, चांगला बोल काढून आणला, गेलेला तिथे नेऊन लावला, रस्त्यावर शिकडी दारात आणून ओतली, लोकांचा बांध पोकरला का, कधीच कीर्तनाला गेला नाही, कोरा राहिला. ते असं त्या म्हणाल्या, त्यांना आपल्याला काय माहित नाही. असं फैलावरच घेतलं चांगदेवाला मुक्ताबाईनं असं चांगदेवाला पुढे बसवलं. चांगदेवा काय आई साहेब, काहीतरी वाटायला पाहिजे तुला, कसं काय अजून माळ गळत नाही तुझ्या. म्हणजे हे चांगदेवाला म्हणायला आपल्याला काही येणं देणं नाही, आपल्याला काय करायचं त्यांचं बघा तुमचं तुम्ही. ऐका पुढं एक पद रिकामं होतं. ऐका राजेश भाऊ, तुम्ही सगळेजण ऐका, वस्त्रोद्योग मंत्री पद कोणाला द्यावं. तुमच्या मिल आहेत ना, मग वस्त्रोद्योग पद कोणाला द्यायचं असं जेव्हा ठरलं, तेव्हा असं वाघमारे पाटील एकत्र आले सगळे आणि म्हणले एक काम करा, हे पद देऊन टाका कबीर महाराजाला. कबीराचे मागे विनी शिले, असं मस्त पैकी देऊन टाकलं. ताज्या विणण्याचं काम कबीर महाराज करतात, ते सुद्धा संत आहेत, ते का बरं आपल्यात येत नाही, या त्यांना वस्त्रोद्योग पद द्या. सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद कोणाला द्यायचं हे जेव्हा ठरलं, तेव्हा गोरोबा काका म्हणले आम्ही आहे ना. गोरोबा काकांना कुठलं पद आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद. आणि कायदे मंत्रीपद जेव्हा द्यायचं होतं, तेव्हा तुकाराम महाराज पुढे आले. ते म्हणले एक करा, ते पद आमच्याकडे द्या. जगातले सगळे कायदे संप्रदायातले कुणी केले, तर तुकाराम महाराजांनी केले. हे आमचं मंत्रिमंडळ आहे आणि आमच्या मंत्रिमंडळानं जगात आळ खाय, आम्ही माथा दिला पाय. ऐका, हे आमच्या संप्रदायाचं वैशिष्ट्य, हा साधूचा स्वभाव आहे. सगळ्याचे स्वभाव सांगून झाले, आता उरला आईचा स्वभाव. सांगतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुमचाही स्वभाव चांगलाच आहे, मला आवडलं बघा. चांगला स्वभाव असला पाहिजे प्रत्येकाचा. सगळं सासूचा स्वभाव असला पाहिजे सतत सूचना देणं, आणि सुनेचा स्वभाव असला पाहिजे सतत सून सूचना नको असं म्हणणं तिचा स्वभाव असला पाहिजे. परवा एक सासू म्हणली, सुनबाई काय आत्या हात रिकामा आहे तुझा ग. ती म्हणली मोबाईल चार्जिंगला लावलाय आत्या आताच. सासू म्हणली जाळ तिकडं मोबाईलचं नाही सांगत तुला, बांगड्या नाहीत हातात ते सांगायली तुला. हे स्वभावच होता ना त्यांचा. काहीचा स्वभाव ना बोलणं फटकळ असतं. बाबा एक बाई ना अशी बाबांसारख्या पतीला घेऊन गेली दवाखान्यात, आणि डॉक्टरनं तपासलं नवऱ्याला. 150 रुपये बिल झालं, बिल द्या. बाई म्हणली डॉक्टर ऐकत नाही माझा नवरा, सारखा आजारी पडतो, अजिबात ऐकत नाही. म्हणजे आता आजारी पडायचा नाही, त्याला खाऊ पिऊ घाला, किवीची फळं, सफरचंद, ज्यूस वगैरे चांगलं खायला घाला, आजारी पडायचा नाही. ती बाई म्हणली डॉक्टर नवरा ऐकत नाही आणि मग मला डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते बघा. असं कळलं ना तुम्हाला, हा स्वभावच असतो काहीचा. चला पुढं आईचा स्वभाव सांगायचा आहे ना. कसं आहे, आईचा स्वभाव सांगण्याच्या पलीकडचा असतो. का बरं, लेकरू लहान असावं, आई शेतातनं घरी यावी, तिच्या डोक्यावरती असा हरा असावा, मुळे असावी लाकडाची. लेकरू समोर दिसतं, घामानं डबडबलेली आई असू द्या, डोक्यावरची मुळी खाली टाकते, पळतच येते, लेकराला घेते उचलून. सोन्या कुणी बघितलं नाही कर दिवसभर तुझ्याकडं, माय दिवसभर तुझी वाट बघत होतो. पिवल्याच्या पिलाला कडकडून मिठी मारते ती आई असते. आई ना माणसाच्या असू द्या नाही तर पक्षाच्या असू द्या, आई त्या आईच. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. आपली माणसं साथ सोडतात संकटात, आई साथ सोडत नाही. सांगू द्या मला, चांगले दिवस आल्यानंतर सगळेच आपल्याला आपलं म्हणतात, वाईट दिवस आल्यानंतर आपलीही आपलं नातं लपवतात. मी नेहमी सांगतो,
वाईट वेळ आल्यानंतरच आपल्यापैकी लोक कळतात. माझ्याकडे बघा कीर्तन कळल. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसालाच विरोधक असतात. बघा तुम्ही कुठल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर आहे, चांगलेच असतात ना. आपल्याकडे म्हणतात ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे शेजारी. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. मी नेहमी सांगतो, संकटातच आपला परका कळतो रे. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जातात माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादा हो आपलं परक नेमकं कोण आहे. 3 लोकांना कधी विसरत नाही आपण. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला नाही आपण कधी विसरलो. आपलीच माणसं आपल्या माणसाला नेहमी त्रास देतात. चांगल्या गतीनं एखादा माणूस वरती निघाला ना तर त्याला खाली खेचणारे भरपूर असतात. 3 रोग झालेत समाजाला. एक, आपला माणूस श्रीमंत झालेला शेजाऱ्याला सहन होत नाही. आपल्या माणसाला कुणी चांगलं म्हणलेलं सुद्धा आपल्याला सहन होत नाही. आणि आपल्या माणसानं आपलेपणा टिकवला तरी आपल्याला ते पाहवत नाही. कोण म्हणतं महाराष्ट्र सुधारला लेखा? अजूनही कधी म्हणत असाल ना आमचा महाराष्ट्र सुधारला तर डोक्यातनं काढून टाका बाजूला हे लेखा. अजूनही आमच्या महाराष्ट्रात दूधवाल्याला प्रत्येकाच्या दारात जावं लागतं आणि म्हणावं लागतं दूध घे दूध घे दूध घे. दारूचं दुकान शोधत जातात लोक. कोण म्हणतं महाराष्ट्र सुधारला? दूधवाला किती स्वच्छ दूध घालू द्या, ती भाभी म्हणते पाणी टाकून आणलं नाही ना, आणि तिचा भाभ्या दररोज पाणी टाकून पितो. बाबा बोलायला लावू नये मला, पण सांगू द्या वस्तुस्थिती. लागली का कधी टीव्हीला जाहिरात, कष्ट करा घाम गाळा मग कमवा? एकच जाहिरात लागते युट्यूबला, रमी पे आजवना महाराज. ती बाई एक शोधायची हो पाटील, ती नाही का, मी भिवंडी, माझं नाव नीलम रवी जाधव, मी भिवंडीला राहते. मग माझ्या भावानं मला रमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून दिलं आणि मग आम्ही दोघं पण आता भीक मागत हिंडत असतो रस्त्यानं, असं काहीतरी आहे ना ते. अजूनही ज्या आरती कधी टीव्हीला काजू खा बदाम खा जाहिरात लागत नाही आणि विमलच्या पुढीची जाहिरात लागते ना, त्या आरती महाराष्ट्र सुधारला नाही. बोलू द्या मला. आमच्या भारतामध्ये अजूनही एखाद्या पुरीला नेलं जातं फसवून, तिच्या देहाचे 36 तुकडे केले जातात, ते फ्रीज मध्ये ठेवले जातात आणि मिक्सर मध्ये बारीक करून जंगलातल्या कुत्र्यांना खायले घातला जातात ना. कोण म्हणतं महाराष्ट्र सुधारला? अजूनही साक्षी नावाच्या पुरीचा रस्त्याच्या कडेला खून होतो, कुणी धावून येत नाही तिच्या मदतीला. अरे कोण म्हणतं आमचा महाराष्ट्र सुधारला? दर्शना पवार नावाची एमपीएससीचा अभ्यास करणारी पोरगी महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकानं पास झाली. नगर जिल्ह्यातलं घर आहे तिचं. एका बापाला फोन आला, त्या पुरीच्या बापाला 50 एकराचं स्थळ आले, पाटील लग्न करून रिकामे व्हा. त्यानं सांगितलं माझ्या पोरीला नोकरी लागत नाही ना तोपर्यंत माझी पोर लग्न करायची नाही. पोरगीला नोकरी लागली. अरे एमपीएससी मध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास झाली, महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाव झालं. बाप निघाला 50 किलो पेढे घेऊन गावाला वाटण्याकरता. गावाला पेढे वाटले बापानं आणि 1 पेढ्याचा पुडा घेतला आणि स्वारगेटला आला. एसटी स्टँडवर उतरला. माझ्या लेकीला भेटणार, लेकीला माझ्या दर्शनाला पेढा देणार. आणि एवढ्यात तिकडनं फोन आला, अमुक अमुक तुम्हीच का? हा. दर्शना पवार तुमचीच पोरगी का? हा. तुमच्या लेकीचा, तुमच्या मुलगीचा, तुमच्या पोरगीचा मृतदेह राजगडच्या पायथ्याला सापडलाय. काय वाटलं असेल एका बापाला? कोण म्हणतं महाराष्ट्र सुधारला? कशाला खुळचट संकल्पनेत जगतान? कीर्तनाची गरज नाही म्हणेन, संप्रदायाची गरज नाही, टाळकरीची गरज नाही. संप्रदायात पोरं पाठवायला नकोत. माझ्या तायानो दादानो, मी तुमच्यापेक्षा वयानं मोठा असेल किंवा लहान असेल, पण ऐका माझ्या दादानो, लेखा हा महाराष्ट्र आहे ना, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र चौघाच्या ताकदीनं उभा राहतो. कुणाचा महाराष्ट्र? ऐका माझ्या दादानो, माझा महाराष्ट्र चौघांच्या खांद्यावरती उभा राहिलाय. ताट मानेनं, 1 आळंदीचा ज्ञानोबा, 2 दिहूचे तुकोबा, 3 आमच्या पंढरीचा विठोबा आणि 4 स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शोभा. चौघाचा महाराष्ट्र. साधू संत वाटून घेतले, जातीपाती पडल्या, धर्म वाटून घेतले, महापुरुष वाटून घेतले. तुम्ही आम्ही पण ध्यानात राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दारात आहे पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचं कपाट. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. हे ध्यानात राहू द्या. 8.5 वर्षाची पोरगी होती, वाळूची पिंड हातात घेऊन उभा होती. मल्हारराव होळकर पुढून आले होते. हातातली पिंड हातातच राहिली, बाकीच्या पुरी पळून गेल्या. ती 8.5 वर्षाची पोरगी ताट मानेनं उभा राहिली. मल्हारराव होळकरांनी विचारलं, त्या पोरीला तुला भीती नाही का वाटत? त्या पोरीनं उत्तर दिलं,
महादेवाला जिवंत ठेवण्यासाठी, धर्माची पताका तेवत ठेवण्यासाठी माझा जन्म आहे. मानकोजी शिंदे पाटलाची लेख अहिल्याबाई नाव आहे माझा. अशी पोरगी महाराष्ट्रात जन्माला आली पाहिजे. आता काळाची गरज आहे. एखादं पोरग एखाद्या पोरीला इंस्टाग्रामला फॉलो करतं, एखादं पोरग एखाद्या पोरीला मेसेज करतं, एखादं पोरग त्या इंस्टाग्रामला त्या पोरीला सतत मेन्शन करतं, त्या पोरीच्या मागे मागे पळतं. त्याला विचारलं मी असं का करतो रे? तो म्हणला ती पोरगी कमी कपडे घालते. माझ्या दादानं ऐका, एखादी पोरगी कमी कपडे घालते ना ते आम्हाला अट्रॅक्ट करायला, एखादी पोरगी कमी कपडे घालते ना ती आणि फाटकं लुगडं नेसली ना आम्हाला प्रोटेक्ट करायला. हा दोघींचा फरक कायम लक्षात राहू द्या. एका नाचणाऱ्या पाटलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा नसतो. भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असतो. हे कायम लक्षात राहू द्या. ती माऊली अशी दारात आली ना तरी पिलाची काळजी त्या आई. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाने टांगला. खोपा इनला इनला जसा गेल क्या पखराची कारागिरी जरा देखरे मनसा. तिची उलशीच चोच तेच दातानी ओठ, देवान तुला दिले 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाने टांगला. अरे विंचविला देखील 17 पिलं होतात, पण पुरं जन्माला आल्याच्या नंतर तीच पिलं आईला तोडून खातातली का? हा आईचा स्वभाव आहे. वृद्धाश्रमात जर लेकरू आईला सोडवायला गेलं ना तर माघारी जाणाऱ्या पुराच्या पायाला ठेच लागू द्या. डोळ्यात पाणी येतं आईच्या, ठेच लेकराच्या पायाला, पाणी आईच्या डोळ्याला. कशावरून? लेखा हा आईचा स्वभावच आहे. हा तुकोबऱ्यांचा अभंगच आहे आजचा. ऐसा मातेचा स्वभाव, आईचं लेकाचं जास्त पडतं. लेकराकडनं थोडी चूक होऊ द्या. महिला मंडळ, तुमचा नवरा म्हणजे तुमच्या पोराचा
बाप त्याला नाही बोलत काही, तुम्हाला मध्ये घेऊ सांग लेकाला. आम्हीच का सांगा, सांग जरा तू म्हणतो की नाही. काय यांचं वैशिष्ट्य आहे. या लहान होत्या तेव्हा म्हणत होत्या हे घर माझ्या बापाचं, लग्न होऊन नांदायला गेल्या की म्हणतात हे घर माझ्या नवऱ्याचं, आणि म्हातारा झाल्यानंतर म्हणतात हे घर माझ्या लेकराचं. ह्यांना घरच हा स्वभावच आहे. बोलू द्या मला, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. संध्याकाळी लेकरू अभ्यास करायला बसलं, लिहित होत, लाईट गेली, तिनं कंदील लावला. कंदील कळतो ना, कंदील कंदील हात वर करा बरं जरा, कुणा कुणाला माहित नाही कंदील त्यानं. ऐका ऐका, कंदील पेटवला, वात वर घेतली, लेकरू लिहायला बसलं, आणि तेवढ्यात त्याचा बाप असा आला, तुमच्यासारखाच होता, रगील म्हणजे सुंदर दिसायला, जाड जोड असा आला. वात खाली घे. ती उठली, तिनं वात खाली घेतली. का हो, झोप लागत नाही मला, वात खाली घेतली. पोरग म्हणलं आई काय, वात वर घे. ती परत उठली, तिनं वात वर घेतली. काय, लिहायला दिसत नाही मला. 15 मिनिटानं परत तिच्या नवऱ्याचा आवाज, तुला सांगितलेलं कळत नाही का, वात खाली घे म्हणलं ना. ती परत उठली, कंदिलाची वात परत खाली. पोरग म्हणलं आई वात वर घे, मला दिसत नाही. ती परत उठली, वात वर. त्याचा बाप म्हणला वात खाली घे, परत वात खाली. पोरग म्हणलं वात वर घे, परत वात वर. बाप म्हणला वात खाली, वात खाली, वात वर, वात वर, वात खाली, वात खाली. रात्रभर ती बिचारी वात वर, वात खाली, वात वर. त्या रात्री कंदिलाची वात नाही जळाली माय. बापाच्या लेकाच्या भांडणात माय कंदिलाच्या वातेसारखी जळत राहिली. हा आईचा स्वभाव आहे. जिचे पिढे बाळ, माझं घड्याळावर विशेष प्रेम आहे. म्हणजे या घड्याळावर टायमिंगवर. मग ते बरोबर 35-45 वर्षाचं पोरग 70 वर्षाच्या आईकडे गेलं. आई म्हातारी गावाकडे राहत होती, पोरग शहरात नोकरीला होतं, भरपूर पैसा कमवला, आलं माघारी गावाला. आई आला राजा, हा आलो, पण जाणार आहे उद्या सकाळ. का, काम आहेत मला कशाला? उपकार फेडायला आलोय तुझे. माझे उपकार फेडायला तुला कोणी सांगितलं रे? सगळ्या मित्रमंडळींचे उपकार फेडले. कस काय? सगळ्यांनी पैसे दिले होते, सगळ्याचे रिटर्न दिले. बोल, तुझे पैसे किती द्यायचे? आई हसली. ए सोन्या, आईचे उपकार फेडायचे नसतात रे. येत नसतात आईचे उपकार फेडायला. नाही आई, भरपूर पैसा आहे मला ना, 1.5 लाख रुपये महिन्याला पगार आहे. सांग. माय म्हणली 70 वर्षाची मी, म्हातारी झाली आता कशाला काय, मला काय लागत नाही, एक कर फक्त. आलाय तर माझ्या झोपडीत थांब आजची रात्र, मग उद्या सकाळ जा. माय लेकर गप्पा मारत झोपी गेले. 10:30 वाजता 11:45 आईनं आवाज दिला म्हातारीनं शेजारी झोपलेल्या पोराला. पप्या, ए सोन्या. काय गाई, झोप लागली होती आत्ताच. बोल, काय म्हणते? भूक लागली रे जेवायला.
पळत गेला. किचन मध्ये काही नव्हतं. जेवण ऑर्डर केलं. 15 मिनिटात जेवायला म्हातारीला दिलं. जेवली म्हातारी. झोपली 5 मिनिटानं. 11:15 परत हाक मारली म्हातारीनं. ए सोन्या, काय गाई, आता तर झोप लागली होती. पाणी पाज रे, मला पाणी तहान लागली रे. पळत गेला, पाणी आणून दिलं. 11:45 झोप लागली. 12ला परत म्हातारीचा आवाज. ए राजा, काय गाई, आता तर झोप लागली होती, उठ ना. कागद झोपेचं खोबरं केलं. गोळी राहिली रे माझी, तेवढी गोळी आणून दे. गोळी आणून दिली. 12:15 झोपला. 12:30 परत म्हातारीनं आवाज दिला. ए राजा, उठ ना, पाणी सांडलं रे, दुसरं आण करून टाक. आता मात्र वैतागला. आई, मुद्दाम ना, तुला काय पाहिजे ते आणून देतो ना. झोपेचं खोबरं केलं. आई म्हणजे उपकार फेडायला आला होता ना. उपकार फेडायला आलता ना. 2 तासात कंटाळा. 10:30 ते 12:30 उपकार फेडायला आलता. 2-3 वेळा हाक मारली तर लेका तू लहान होता. अंथरूण ओलं करायचं तर ओल्या जागेत झोपायची तुझी माय. सुकलेल्या जागेत तुला झोपवायची. रात्र जागून काढायची मी. आणि तू झोपला की मला झोप लागायची. सोन्या, जगात सगळ्याचे उपकार फेडता येतात. आईचे उपकार फेडता येत नाहीत. सुखाचे विश्रांती. स्वभाव. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मी 3 चरण सांगितली आईच्या स्वभावाकरता, पण आईचा स्वभाव आपल्याला कधी कळालाच नाही. एवढा कठोर स्वभाव आपला आहे. आपल्याला नाही कळायची माय, पण महिला मंडळाला कळेल बघ आईचं प्रेम. मुलीला माहेर कुठपर्यंत असतं माहितीये का? महिला मंडळ सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं. त्याचं नाव माहेर आहे. पोरीनो ऐका, भावाचं कीर्तन आहे तुमच्या. सकाळी 8:30 वाजल्या तरी निवांत ठेवून देता येते ना, त्याला माहेर म्हणायचं. सगळे उठायच्या आधी जागा व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. ध्यानात राहू. त्या दिवशी पुरीचा जन्म होतो ना बाबा, त्या दिवशी ना आई तोंड वाकडं तिकडं करते, पोरगी झाली म्हणून. बस एवढंच ऐका ना, थांबतो. पण बाप उड्या मारतो. लक्ष्मी झाली मला, लक्ष्मी आली जन्माला माझ्या घरात. अख्ख्या कुरुची गावात त्यानं शहापुरात पेढे वाटले आणि बर्फी वाटली का? पोरगी झाली मला. बापाचं काळीज आहे, ह्यांना काय कळणार आहे? ते काय झालंय महिला मंडळ, तुम्हाला आमचं हृदय माहित नाही अजून. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ना, तिला आई म्हणतात. पण लेकराचा आणि लेकीचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला बाप म्हणतात. ते माहित नसावं तुम्हाला अजून. एवढीशी लेक थोडी मोठी झाली ना, तो खांद्यावर घेतो गावातनं फिरून आणतो पोरीला. लेक आहे माझी लेक आहे. 5.5 वर्षाची पोरगी झाली. त्यानं शाळेत पोचवायला गेला पोरीला. पहिला दिवस शाळेचा आठवा तुमचा जरा. आई आली नव्हती तुम्हाला सोडवायला, बाप आला होता. पोरगीच म्हणते, आई तुझ्या बरोबर येणार आहे, पप्पा बरोबर पाठव. असं येवल्याच्या पावलानं घेऊन गेला तुम्ही तुमच्या लेकीला. पोरगी गळ्याला बिलगून रडली होती. तुम्हाला नाही जाणार शाळेत, नाही जाणार शाळेत, अशी किती वेळा रडली असेल. एकच प्रसंग सांगतात कीर्तनकार लोक, म्हणे लग्नात रडली. अरे सोडा, बापाची आठवण आली तर ती कीर्तनात पण रडते. कशाला मिठी मारावं लागते का?
बापाला अशी घट्ट मिठी मारते. तासाची शाळा असते अंगणवाडीची. बापाचा जीव असा फुलपाखरासारखा तरफडतो. दीदी माझी चिमणी शाळेत आहे. डोकून बघतो खिडकीतनं माझी तायडी. फोटो काय काढल, स्टेटसला काय ठेवल, माझी चिमणी शाळेत गेली. झेपत नाही तिला दप्तर. एका 450च्या दप्तराच्या आणली त्यानं पिशवी. लेकीच्या तोंडावरनं हात फिरवला, सोन्याची साखळी तिच्या गळ्यात घातली. माय म्हणली का हो, आजपर्यंत कधी मला नाही काय केलं, तुला कळायचं नाही बापाचं प्रेम किती ती. खरं सांगा पोरीनं, तुमच्यावर खरं प्रेम कोणाचं असेल ना तर फक्त बापाचं असतं. किती खराब झाली ग, हे शब्द फक्त बापाचेच. जा माहेरात 2 दिवस राहा. तुमच्या हातातली पिशवी आई जिवंत आहे ना तोपर्यंत भरून येईल. माय मेली ना, हातातली पिशवी कायमची रिकामी जाईल हे ध्यानात राहू द्या. कांदे, बटाटे, लसूण, यसराची चटणी काही बी असू द्या माहेरात. लेका माय जिवंत असावे, बाप जिवंत असावा. मालकी नाही तुम्ही तुमच्या माहेरातल्या. मायबाप मेल्यानंतर पोरांना पोरींना पुन्हा घरी जाऊ वाटत नाही. दाखला देऊ, 3 पोरं कीर्तनात आहेत माझ्या आज. राजेश दादाला कीर्तन झाल्यानंतर विचारा, योगेश दादाला विचारा, गणू दादाला विचारा, माय मेल्याचं दुःख किती आहे. वर्ष त्यांचं कसं गेलं असेल ना त्यांचं त्यांना विचार. दिसली नसेल माय, लेका आठवण आले असेल, कधी वाटलं असेल सोप्यात असेल, कधी वाटलं असेल वस्त्रीला असेल, कधी वाटलं असेल अंगणात असेल. नाही रे दिसली माय. वर्षभर शोधत राहिलीत पुरं. 70 वर्षाच्या माऊलीला पाहिलं ना, त्या पोरांना तुमच्याकडे बघून काकूंची आठवण आली असेल. आमची माय अशीच होती. आमची माय अशीच होती बघा, परमार्थात होती. बाप लेकीच्या गावाला जातो, हळूच चप्पल काढतो, आवाज येऊ देत नाही. गेल्यापासून जावई तक्रार करत राहतो, तुमची पोराशी मामा, तुमची पोराशी. जावायला नाही बोलत, लेकीला बोलत. घरी गेल्यावर लेक चोरून फोन लावत, बाबा पोचला का? हा. तात्या घरी पोचला? हा. आबा काय काम आहे का हो, मलाच बोलला, त्यांची चूक असेल, तुला कळत नाही. लटकच बोललो होतो तुला, मला माहिती आहे तुझं काही चुकत नाही. काळजाचा तुकडा असते ना देखील. जावयाच्या पाया पडून आल्यानंतर हिला राग आला आणि पोरगी म्हणली, बाबा परत माझ्या घरी यायचं नाही तुम्ही का? ते तर वयानं लहान आहे आणि त्यांचा का पाया पडला? तुला कळायचं नाही, जावयाचा मान मोठा असतो. माझ्या दिद्यानो, तुमच्या नवऱ्याचा मान मोठा आहे म्हणून तो पाया नव्हता पडला. त्याच्या काळजाचा घट त्याच्या ताब्यात आहे म्हणून पायावर डोकं होत. नाही माहित अजून पोरींना. ती छोटीशी पोरगी मोठी झाली ना, तिच्या पावलाचे ठसे उमटवता तुम्ही, गाडीवरती उमटवली. तिच्या हाताचे ठसे अख्ख्या घराला लावले, लेकीचा आशीर्वाद. आणि माझ्याकडे बघा तुम्ही बसलेले, कीर्तन झाल्या झाल्या दिदीला फोन लावायचा तुम्ही. इकडून हॅलो म्हणायचं, मी सांगतो तुमचा लेख म्हणून. तुमच्या पोरीला इकडून हॅलो म्हणा, तिकडून पोरगी हॅलो म्हणाल. तुमच्या हॅलो म्हणण्यात ताईला कळतं माझा बाप आनंदात आहे का दुःखात आहे. तिथनं म्हणते काय झालं तात्या? आवाजात बदल झाला. लेखा लेकीच्या प्रेमाची कल्पना नाही कुणाला. चला पोरगी आहे ना, त्याने ऐका, ज्याला नाही त्याने ऐक. महिला मंडळ, माय घरात आहे तोपर्यंत पोरीचा राज्य असतं माहेरात. माझी दिदी थोरली आहे, येते आमची दिदी माहेरात. माझी माय भरभरून प्रेम देते. लोकांच्या घरातलं सांगत नाही, माझ्या घरचं सांगतो मामा. माझी दिदी घरी आली ना, माझ्या बायकोला म्हणते माझी माय, सुनबाई पाया पडते पण माझ्या दिदीला भांडायचं नाही. म्हणतो आई खा ग, माझ्या काळजाचा तुकडा घरी आलाय. आली माझी वकिली, आली माझी डॉक्टरी. माय मेली ना तुमची, जाऊ वाटतं का परत माहेरात? माय मेल्यानंतर जाता पुन्हा माहेरात? पावलं जड होतात. बांधायला होती ती, चिखलात पाय रोवले होते, भाताची लागण करत होती ती, रोपाची पेंडी हातात होती, गाळ तुडवत होती. आणि तेवढ्यात फोन आला, पोरग पळत आलं, माय मामाच्या घरला फोन आला. का रे राजा, आजी कुणाशी बोलत नाही, तुला बोलवलं. मामा म्हणत होता पटकन ये. आजी मेल्यानंतर परत बघायला मिळायचं नाही. हातातली पेंडी गाळात टाकली तिनं, गाळ कुडवत बाहेर आली. आणि बाया होते शेजारी भात लावायला, त्यांना सांगू लागली जाऊ का नको ग? जावं तर भाताची लागण राहील, आणि नाही जावं तर माय बघायला मिळायची नाही. तिनं हातातलं काम टाकलं. बाया म्हणल्या का ग, आपलं रोजच रडगाण आहे, माय मेल्यावर पुन्हा बघायला मिळायचं नाही, शोधून सापडायचं नाही, जा. सगळी कामं टाकली, पळतच गेली. आले डोळ्यात पाणी. ऐका, वायरची पिशवी हातात, थोडे तांदूळ पिशवीत टाकले,
माहेरात गेली आणि माहेरात पायऱ्या चढून वर गेली आणि झोपलेल्या मायला फक्त हाक मारली, माय लेक आली तुझी थोरली, बोलायचं नाही का? 2 दिवस कोणाशीच न बोललेली माय ताड करणं खाटावर उठून बसली, आली ग माझी तायडी म्हणून. ते काय एवढं आईचं प्रेम आहे कुणाला काढायचं? नादाया जाती लेक, ऐका माझ्या तायानं आले डोळ्यात पाणी. नादाया जाती लेक, माय बघती पिकाकड, गेला काळजाचा घड डोंगराच्या आड. उगाच नाही चाक वाजत खडा खडा, दुबळ्या आईसाठी लेक रडती धडा धडा ग, लेक रडती धडा धडा. नादाया जाती लेक, माय बघती चोरावाने, बघती चोरावानी, अश्रू ढाळती मोरावानी ग, अश्रू ढाळती मोरावानी. बस माय निघून गेली. या 3 पोरांना माय पाहायला मिळणार नाही. पण ऐका, सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है. 3ही पोरांना आज कळून चुकलं असेल. लेकरांची सेवा गेली सतुआय, कस पांग फेडू कस उत्तराई, तुझ्या उपकाराई जगी तोडणार, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बापा जन्म भरी पूजा तुझा मागला, जन्म भरी पूजा आई तुझा मागला. मागुली मूर्ती विठ्ठला, मागुली मूर्ती विठ्ठला. आई म्हणून आम्ही कुणाला बघावं? तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत,
Ah
दीपक महाराजाला धन्यवाद. 3 लेकरांना धन्यता देणार नाही आज. त्याचं कारण सांगतो. राजेश दादा, योगेश दादा, गणेश दादा 3 लेकरांना अजिबात धन्यता देणार नाही. दीपक रावाला टेन्शन आले तिकडं. अरे बाबा नारळावरचं वजन तर त्याचंच आहे रे. तरी तुमच्या 3 लेकराला धन्यता देणार नाही मी. आवा काय होईल ते होईल. आज काय होईल राहीनच होतं. फक्त नारळावर वजन द्यायचे नाही. त्याच्या पलीकडे काय होईल देतील 4-5 तोळ्याची साखळी. ह्याच्यापर्यंत काय होणार. धन्यता त्या तिघाला अजिबात नाही. अजिबातच नाही. सावता महाराजांनी हृदय फाडून देव हृदयात साठवलं. सावता महाराजाला कोणी धन्यता दिली नाही. धन्य माता पिता तयाची. कबीर महाराजाला धन्यता कोणी दिली नाही. धन्य माता पिता तयाची. पुंडलिकानं देव आणलाय विटेच्या अर्ध्या तुकड्यावरती. आबा धन्यता पुंडलिकाला नाही दिली. मग पुंडलिकच्या आईबापाच्या पोटी जन्माला आला त्या मायबापाला धन्यता. तसं योगेश दादाला, गणेश दादाला, राजेश दादाला धन्यता नाही. तीनही लेकरं ज्या पवित्र मायबापाच्या पोटी जन्माला आली ना. धन्य माता पिता तयाची. विठ्ठल जय.